हरि ओम सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। आज या ठिकाणी येडेश्वरी मातेच्या मंदिरासमोर गेली अनेक दिवसापासून दर पौर्णिमेला घेण्यात येणारी येडेश्वरी मातेची महाआरती संध्याकाळी ठीक 7 वाजता आपण घेत असतो। त्या निमित्ताने या ठिकाणी आज आलो असता या पौर्णिमेचं विशेष महत्त्व आहे की ही पौर्णिमा अधिक मासातली आहे, पुरुषोत्तम मासातली आहे। त्याच्यामुळं या महिन्याचा विशेष पर्वकाळ असल्यामुळं या ठिकाणी थोडंसं आपल्या समोर बोलण्याचा प्रयत्न करतोय का, कारण या महिन्याला काही नाव आहेत आणि आपल्याला आई जगदंबेची सेवा या महिन्यामध्ये जी घडणार आहे, आपण जी आरती करणार आहोत, आराधना करणार आहोत, ती इतर महिन्याच्या तुलनेमध्ये जास्तच्या पटीमध्ये आपल्याला प्राप्त होते। म्हणजे जास्तच्या पटीत म्हणजे हजारो लाखो पटीमध्ये केलेलं आजचं पुण्य आपल्याला त्या ठिकाणी मिळत असतं। या महिन्यामध्ये कुठलंही पुण्य करा, पारमार्थिक पुण्य असेल, नामजप असेल, भजन कीर्तन तीर्थयात्रा जे जे करू आपण, त्याच्यामध्ये दान आलं, आता मी सविस्तर आपल्याला सांगतो। परंतु या महिन्याला पूर्वी दुसरे एक नाव होतं, त्याचं नाव आहे मलमास। आणि मलमास नाव असल्यामुळं पूर्वीच्या काळामध्ये पुराणामध्ये कथा आलेली आहे की एक दिवस सगळ्या महिन्याचं भांडण लागलं, 12 महिने आणि हा असणारा मलमास। मलमास कसा तयार होतो की चंद्राच्या आणि सूर्याच्या पंचांगामध्ये, सूर्याच्या राशीचं जे पंचांग आहे त्याच्यामध्ये 365 दिवस भरतात, म्हणजे इंग्रजी महिन्यापूर्वी। आणि हिंदू संस्कृतीप्रमाणे चंद्राचं जे पंचांग आहे त्याच्यामध्ये 354 दिवस भरतात। मग 354 दिवसामधून जे काही 11 दिवस दरवर्षी उरतात, असे दरवर्षी 11 दिवस उरलेले मिळून 3 वर्षामध्ये 31 दिवस, 30 दिवस असे, किंवा कधी कधी 31 दिवस तर भरतातच, असा हा महिना तयार होतो। आणि या 3 वर्षामध्ये उरलेल्या दिवसाचा प्रत्येक तिथीपासून उली 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 अंश उरलेला एक महिना उरतो। आणि ह्या सगळ्या उरलेल्या दिवसाला मलमास म्हणून नाव त्या ठिकाणी नाव पडलं समजा आपण म्हणू। परंतु त्या काळामध्ये इतर जी 12 महिने आहेत हिंदू संस्कृतीचे, ते त्या मलमासाला असं हिनू लागले, डिवचू लागले। व एक अशी पुराणामध्ये कथा आहे, भागवतकार सांगतात, आणि एक आपल्या 18 पुराणामध्ये सुद्धा हे याची कथा आलेली आहे की चैत्र महिना म्हणू लागला किंवा माझ्या महिन्यामध्ये रामाचा जन्म झाला, माझा महिना खूप पवित्र आहे। नंतर भाद्रपद महिना आपली आख्यायिका गाऊ लागला, आखाड महिना आपली आख्यायिका गावला, श्रावण महिना म्हणू लागला माझ्या महिन्यामध्ये भगवान गोपालकृष्णाचा जन्म झाला, गोपालकाला त्या महिन्यामध्ये होतोय। आणि लोक यामध्ये खूप काही अध्यात्म श्रवण करतात, म्हणून त्याला श्रावण मास म्हटलं जातं। असं जो तो महिना आणि त्या मल मासाला, आणि तो सगळ्याचा मिळून मल म्हणजे अपवित्र मास त्या ठिकाणी त्यावेळेस त्याला म्हटलं जायचं। आजही मल मासामध्ये, मलमास समजून कुठलंही पवित्र कार्य करायला, मंगल कार्य करायला शास्त्राची परवानगी नाही। का तर कुठलं लग्न असेल, वास्तुशांती असेल, मुंज असेल, कुठलंही मंगल कार्य करण्यासाठी या महिन्यामध्ये शास्त्राची परवानगी नाही। आणि मग असं त्या मलमासाला इतर महिने डिवचू लागले आणि तो फार खेद व्यक्त करू लागला, त्याला फार दुःख झालं। आणि तेवढ्यामध्ये त्या मलमासाची नारद महर्षीची भेट झाली। आणि मग नारद महर्षीने विचारला, रे बघ काय झालं तुला खेद करायला? म्हणला, हे सगळ्या महिन्याला काही ना काही महत्व आहे, मला मलमास म्हणून किंवा माझ्यामध्ये कुठलंही पवित्र कार्य केलं जात नाही, मंगल कार्य केलं जात नाही, मला हिणवलं जाते आणि मला त्याचं फार दुःख होते। आणि मग नारद महर्षी म्हणले, बाबा माझ्या बरोबर तू भगवान विष्णूकडे चल। आणि मग भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता त्या ठिकाणी क्षीरसागरामध्ये शेषाच्या शय्येवर त्या ठिकाणी विराजमान असताना नारद महर्षी त्या ठिकाणी गेले, कोणाला घेऊन? मलमासाला। आणि मलमासाला त्या ठिकाणी घेऊन गेल्याच्या नंतर सांगितलं, बाबा काय, नारदांनी सांगितलं, देवा असं असं ह्या मलमासाचं म्हणणं आहे, हा फार दुःखी आहे, बाकीचे सगळे महिने याला चिडवतात, डिवसतात,
आणि मग त्यावेळेस भगवान विष्णूंनी सांगितलं, हे बघ, जरी तुझ्या महिन्यामध्ये कुठलं मंगल कार्य वगैरे काही करता येत नसल आणि तुला हिणवलं जात असल, तुला मलमास हे नाव शोभत नसल, तर आजपासून मी तुला माझं नाव त्या ठिकाणी देतो आणि माझं पुरुषोत्तम म्हणून तुला नाव देतो. मग त्यावेळेसपासून त्या मलमासाला पुरुषोत्तम असं नाव देण्यात आलं. दुसरं, आणि मग पुरुषोत्तम मासामध्ये देवाने सांगितलं, इतर जरी काही करता नाही आलं, हे माझे जे वैष्णव आहेत, वारकरी आहेत, जे या महिन्यामध्ये जे काही पुण्य करतील ते त्या ठिकाणी मला भगवान विष्णूनी म्हणजे पांडुरंगाने रुक्मिणीने सुद्धा सांगितलं, कारण भगवान विष्णूचा अवतार पांडुरंग. मग जे जे या महिन्यामध्ये काही आध्यात्मिक कार्य करतील, अन्नदान करतील, तीर्थयात्रा करतील, भजन करतील, नामस्मरण करतील, जे जे काही सत्कर्म करतील ते मला त्या ठिकाणी प्राप्त होईल. आणि त्याच्या मोबदल्यामध्ये थोडंसं जरी त्यांनी केलं तरी त्याच्या मोबदल्यामध्ये अनेक पटीने, मी लाखो पटीने त्या ठिकाणी या भक्ताला त्याचं पुण्य दिल्याशिवाय राहणार नाही, असं स्वतः भगवान विष्णूंनी सांगितलं. आणि तिथून पुढं मग त्याला पुरुषोत्तम असं नाव देण्यात आलं. तुम्ही पहा, या महिन्यामध्ये मग कुणी अन्नदान करील, कुणी तीर्थयात्रेला जाईल, कुणी द्रव्यदान करील. आता त्या महिन्याला आणखी दुसरं एक नाव आहे, आपण तेवढाच आनंद लुटतो, धोंड्याचा महिना. एकच उपक्रम, उठणे, सासरवाडीला जाणे, धोंडे खाऊन येणे, एवढंच या महिन्याचं महत्व आहे असं आपण समजतो. परंतु हा महिना तेवढ्यावर थांबत नाही. या महिन्यामध्ये आपण जसं येईल तसं बोबडा बोल, वाकडा बोल, आपण गायला देवासाठी भजन केलं, नामस्मरण केलं, वाचन केलं, पारायण केलं, तीर्थयात्रा केली, अन्नदान केलं, वस्त्रदान केलं, तरी आपण आज या महिन्यामध्ये इतर महिन्याच्या तुलनेत 1 पटीने केलं तर आपल्याला हजारो लाखो पटीने त्याचं पुण्य त्या ठिकाणी मिळतं. परंतु आपल्याकडे एक प्रथा आहे पूर्वीपासून, आपण वस्त्रदान करतो, द्रव्यदान करतो, फक्त जावयाला करतो. का? जावाई जर प्रसन्न असेल तर सासरवाडीचे लोक आनंदित आणि मुलगी आनंदित राहावं म्हणून आपल्याकडे ही प्रथा आहे. परंतु एवढ्यावर न थांबता जावयालाच करावं असं काही नाही. एखाद्या वैष्णवाला, वारकऱ्याला, एखाद्या ब्राह्मणाला जर आपण दान केलं तर या महिन्यामध्ये केलेलं दान लाखो पटीने आपल्याला त्या ठिकाणी पुण्याच्या रूपामध्ये प्राप्त होतं. म्हणून ह्या महिना असा पवित्र आहे. दुसरी गोष्ट, या महिन्याचे आणखी काही दृष्टांत सांगायचे झाले तर आपल्या सर्वांना माहिती आहे, भक्त प्रल्हादाचा वडील हिरण्यकश्यप, त्या ठिकाणी त्यांनी भगवान शंकराला, ब्रह्मदेवाला, विष्णूला प्रसन्न करून घेतलं. आणि प्रसन्न करून घेतल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं, वर माग. वर मागितल्यानंतर हिरण्यकश्यपूने असा वर मागितला की मला मरण नको. मरण नको कसं? दिवसा नको, रात्रीचं नको, आणि वर्षात कधीच नको. वर्षभरामधले जेवढे 365 दिवस किंवा 354 दिवस, सूर्य राशीप्रमाणे 365 आणि चंद्र राशीप्रमाणे 354 दिवस, याच्यामध्ये मला मरण नको. आणि मग देवाने त्या ठिकाणी या पुरुषोत्तम मासामध्ये नरसिंहाचा अवतार धारण केला. तुला वर्षभरात कधी नको ना, आता हा वर्षाच्या व्यतिरिक्त महिना आहे आणि त्या वर्षाच्या व्यतिरिक्त येणाऱ्या या महिन्यामध्ये देवाने त्या ठिकाणी अवतार घेतला नरसिंहाचा. आणि हिरण्यकश्यपूला त्या ठिकाणी खांबामधून प्रगट होऊन त्याचा त्या ठिकाणी त्याला दारात नको, घरात नको, उंबऱ्यावर बसवून त्याला शस्त्राने नको, अस्त्राने नको, त्या ठिकाणी नखाचाच उपजतच नख शस्त्रासारखे असणारा हा हिरण्यकश्यपूचा अवतार त्या ठिकाणी धारण केला आणि हिरण्यकश्यपूचा त्या ठिकाणी वध केला. आणि भक्त प्रल्हादाला जी भक्ती करण्यासाठी अडथळा निर्माण होत होता त्याच्या नामस्मरणामुळं तो त्या ठिकाणी दूर केला. आणि असे अनेक उदाहरण आहेत. द्रौपदीचं उदाहरण जर घेतलं तर द्रौपदीचे सुद्धा वडील ऋषी होते पूर्वीच्या जन्मामध्ये. आणि मग त्या ऋषी असताना ते ऋषी थकले, द्रौपदीचं लग्न झालं नाही आणि ते ऋषी एक दिवस जर्जर होऊन गतप्राण झाले. त्या ठिकाणी दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषीला दया आली, वाटलं ह्या मुलीचं काहीतरी आपण आता वनात पडली, हिचं काहीतरी करावं. परंतु त्या मुलीने त्या ठिकाणी दुर्वास ऋषीची अवहेलना केली. परंतु दुर्वास ऋषीने ती आता मुलगी निराधार झालेली आहे, तिचे वडील गेलेले आहेत, अशा अवस्थेमध्ये तिला शाप देणं बरोबर नाही. म्हणून तिला शाप न देता दुर्वास ऋषी निघून गेले. आणि मग त्या ठिकाणी ऋषी वडील असतानाची आत्ताची द्रौपदी, त्यावेळेस ती कन्या, तिचं नाव मला वाटतं काहीतरी होतं, तर त्यावेळेस तिने शंकराची उपासना केली आणि भगवान शंकर प्रसन्न झाले.
भगवान शंकर प्रसन्न झाल्याच्या नंतर त्या जन्मातल्या द्रौपदीने तिला वर मागितला की देवा मला असा पती पाहिजे की ते सूर पाहिजे, तो वीर पाहिजे, तो बलवान पाहिजे आणि धर्मराजासारखा तो सत्य बोलणारा पाहिजे. म्हणजे आता त्याच्यानंतरच्या काळामध्ये जे 5 पांडव सत्य बोलणारे होऊन गेले, मग धर्मराजासारखा पाहिजे, अर्जुनासारखा पाहिजे, भीमासारखा पाहिजे. शंकराने सांगितलं देवाने की बाबा या जन्मामध्ये तुला हे पती असे गुणवान मिळू शकत नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हे जी तू 5 गुण मागितले, हे 5ही गुण एका व्यक्तीकडे मिळू शकत नाहीत. म्हणून पुढल्या जन्मामध्ये तुला या गुणाचे वेगवेगळ्या रूपामध्ये 5 पती मिळतील. हे सुद्धा त्या ठिकाणी भगवान शंकराने वर दिला. आणि तिथून पुढे द्रौपदीला पुढल्या जन्मामध्ये पती तसे मिळाले. म्हणजे अधिक मासाचं पूर्व काळात तिने शंकराची आराधना केली होती ते सांगायचं झालं. म्हणून अशा प्रकारे अधिक मासामध्ये आपण जे जे पुण्य करू, जे जे सत्कर्म करू, ते आपल्याला अनेक पटीने त्या ठिकाणी मिळतं. म्हणून करत असताना आपणही सत्कर्म करायचं आणि आपल्याबरोबर आणखी 10 लोकांना कसं घडल याचं जर आपण नियोजन केलं तर त्याचं सुद्धा श्रेय आपल्याला मिळू शकतं. म्हणून अशा पद्धतीने हा अधिक मासाचा पर्व काळ आहे. आणि अधिक मासामध्ये आज आपण येडेश्वरी मंदिरावर आलेलो आहेत. आपली येडेश्वरी मातेची गेली अनेक दिवसापासून आपण बुद्ध जयंतीला त्या ठिकाणी येडेश्वरी मातेची महाआरती घ्यायला आणि देवीचं स्तोत्र म्हणायला सुरुवात केलेली. आपण दर पौर्णिमेला आपण सर्व भक्त परिवार त्या ठिकाणी आपले ॲडव्होकेट बोडके साहेबांनी या उपक्रमाला सुरुवात करून दिली. आणि तो कार्यक्रम आजही मोठ्या उत्साहामध्ये दर पौर्णिमेला त्या ठिकाणी संपन्न होतोय. म्हणून आता आपला वेळ झालेला आहे. आपण लगेच आता महाआरतीचं देवीची महाआरती घेण्यासाठी आता देवीच्या मंदिरासमोर जात आहोत. जय हरी.